आज 13 जानेवारी 2025 सकाळ अशी झाली बघा. अशी ज्याचं त्याचं रोजचं जे काम राहतं सगळं आवरून ठेवायचं आणि त्यानंतर पूजा करून मग पुढे प्रवासाला निघायचं. मन कर विराजतन शरीर आनंदी आनंदी होता शंकर सेवत शंकर तुम भेटंती ओम जय जगदानंदी. नर्मदे हर. सकाळचे 5 वाजले होते. बाकीचे परिक्रमा आपल्या अगोदर पुढे गेले होते आणि आता आपण निघतोय मंडला ह्या गावातून. आता थंडी पण खूप आहे आज आणि सगळ्या मैयान ते सोबतच. आता ते बाबाजी पण सोबत आलीत परत एकदा. नर्मदे हर. नर्मदे हर बाबा. रास्ता बरोबर आहे. ओंकारेश्वर. तो फिर मैसान से इधर रोड है, तुम वहाँ से सब मुझे सीधा चले जाएगा। ये इधर से पीछे जाओ, सीधा जाओ क्या? ये रोड जाओ सीधा। हाँ ये ठीक है। गाँव आएगा नहीं? हाँ और एक नाला आएगा गाँव के पास से, ऐसा रोड है। हाँ तो सीधा घर मुझे चले जाएगा। मुंदी. हाँ ओके. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. चाय आगे गए. नर्मदे हर. नर्मदे हर भैया. नर्मदे हर. 6:15 वाजलेत. अपमान होता आता मला बसा. हो
अहो आता ते चहा ठेवले काय म्हणे इकडचं तिकडं आणलं कधी म्हणलं तिकडं मी ते नाही राहिलं ना, चहा ठेवले आणि आता घरलाच घेऊन आलं म्हणजे आपण आता नाही तिकडं रंतर आणला उरलेला नानी नुसतं माप घ्यायलाय काय नु उद्याला माप घेऊ मग काय सांगायचं काय रडले हे काय रे ती रडली ती रडलं सोडून जाणार लाडायचं हा आईवाडी जीव लावलाय मला वाटाला चालला वाटाला रडत म्हणलं आपल्यासोबत चालले जाईन आता काय घे आता घर नाही चाय नाही पिता नानी परदेशी यायचं नाही बरं का एवढं लवकर चहा आता पिऊन घे नाही ना पण रस्त्याच वेगळं आहे ना हा नाही नाही अजून आता आज आहे ना आज रेकॉर्ड मोडून टाकू आपण आज नानी जेवढा चहा प्यायचा तेवढा पाच हा सगळे आता मस्त पैकी आज परिक्रमेचं आता उद्या ओंकारेश्वरला पोहोचतीलच सगळे त्याच्यामुळे आज एकदम निवांत चालते नर्मदे हर. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. नर्मदे हर. आज 13 जानेवारी 2025 परिक्रमेचा 93वा दिवस. मुंदी ह्या गावात आता आपण पोहोचलोय. सकाळचे 9 वाजलेत, अजूनही सूर्यदर्शन नाहीये. मुंदी या गावातून चालत होतो. इथे समोरचं जे हॉटेल आहे यांनी इथं चाय प्रसादी किंवा बालभोग करायचा असेल तर या म्हणून सांगितलंय. नर्मदे हर. मध्ये हरी रस्ता बरोबर आहे ना. मध्ये हर बाहर आ सकती है तू. एक मिनट. नर्मदे हर. भैया गांव कौन सा है? बमोरी. अरे क्या चल रहा है? मिरवणूक आहे. कलश यात्रा. ओके. तर पुढे एक छान कलश यात्रा चालू आहे बघा.
जल्लोष मिरवणूक आहे. परखम्मा तुम्हारा सर परखम्मा हुई गई पूरी परचरी सिंगा महाराज की हुई रही. ओके, अभी जो यात्रा चल रही हो, परिक्रमा हो गई, आओ. उनकी यात्रा चल रही है. ओके, तुम काय गाँव का बेटा? मैं महाराष्ट्र से हूँ. हाँ अकेला? हाँ अकेला है. मैया जी आगे गया है. मैया जी मैया जी मतलब परिवार बन गया, या सब अकेले अकेले आके परिवार बन गया. हाँ. अच्छा बेटा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. आठ है सीधा ओंकारेश्वर कच्चा रोड में कितना है? हैं? उधर से कितना होगा? वहाँ तो पास तर आज दुपारची भोजन प्रसादी. बाबा गाव का नाम क्या है? जलवा बुजुर्ग. जलवा बुजुर्ग. बाबा काय आज हा? आज परिक्रमेचा आपला जवळपास शेवटचा दिवस आहे. उद्या आपण ओंकारेश्वरला पोहोचूच. आणि आज शेवटला. बाबा काय हे काय माहिती का त्याला रोट माहिती काय करू. डाळबाटी. इकडचा हा फेमस पदार्थ आहे डाळबाटी. आणि ते पण आज गावरे आता गावऱ्यामध्ये भाजून. दुपारचे आता 2:30 वाजले इथं. आणि जलवा बुजुर्ग या गावातून आता आपण भोजन प्रसाद घेऊन पुढे निघतोय. परिक्रमेतली आजची ही शेवटची दुपार. आणि त्या दिवशी आपल्याला भेटले ते दालबाटी. आणि आता आपण निघतोय पुढे प्रवासाला. नर्मदे हर, नर्मदे हर. सगळे जण सोबत येत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. बहुत है ना, इसलिए जाते. मैं अकेले जाती हूँ तो मैं रुक जाती हूँ. मैया जी नर्मदे हर. नर्मदे हर. ये मैया जी हिंदी में बात करती है आणि बाबा जी मराठी में वो बोलतात तरी. मराठी समजता. हाँ. आणि यही तो ताकत है. मतलब इनको भी हिंदी समझ आती है और आपको भी मराठी समझती. बहुत ज्यादा नहीं, थोड़ी थोड़ा. हाँ बस उतना ही काफी है. ओ बाबा जी इतने दूर आ गए, अभी थोड़ा थोड़ा हिंदी सीख गए है ना बाबा जी? थोड़ी हिंदी आता है, ज्यादा नहीं पण थोड़ी आता है. हाँ नर्मदे हर. नर्मदे हर. कहाँ तक जा रहे हैं? अच्छा हो गए ना. हाँ तो अभी घर जाने की खुशी है या इधर रहने की? रहने दो, बंद करो. बोले 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 बोले. मैं कुछ नहीं बोल रही. 3:45 वाजले. देवळा आहे गावात आपण पोहोचलोय. खुटलं आहे गाव, अजून 3 किलोमीटर आहे. आणि सगळेजण चाललेले आहेत सोबत. आता फक्त 37 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. आणि त्यानंतर आहे
ओंकारेश्वर नर्मदे हर. इथून का तर मुक्कामाचं ठिकाण जे हातिया बाबा इथून 13 किलोमीटर असं मावशी म्हणतात. म्हणजे आपण आज 13 किलोमीटर जाऊ शकतो. नर्मदे हर. आता आपण जिथून चालतोय तिकडं पाण्याचं चांगलं वितरण झालेलं आहे. म्हणजे मोठा कॅनॉल होता त्याच्यानंतर हे छोटाले बारकाले कॅनॉल काढून दिले. गहू टरबूज मिरच्या असे भरपूर प्लॉट बघायला भेटले. साडेचार वाजले. आजच्या अख्ख्या दिवसभर थंडी होती. पुढच्या गावात आलोय खटला कला. पुढचं गाव आलंय डोडगाव. नर्मदे हर मैया. एक किलोमीटर. 6 वाजल्यात. सगळेजण आता आपल्या पुढे गेलेले आहेत. म्हणजे आश्रम बी जवळच आलेला आहे परंतु पाय काय उचलत नाही. आता ही जी वाट आहे परत कधी संधी मिळेल मग या कधी बोलावी आपल्याला काय माहित नसतं. ह्या सगळ्या प्रवासात यात्रेत कम्फर्ट झोन सोडून राहायचं कसं एक नंबर. म्हणजे जी चिंता होती डोक्यात का काय होईल कसं होईल आणि रस्ते कसे असतील आपल्याला जमन का असं काही जे सगळं वाटत होतं हे त्याच वेळी संपलं होतं ज्यावेळी आपण ओंकारेश्वरला पोहोचत होतो. आणि तिथं आपल्याला रस्त्यामध्येच परिक्रमावासी भेटले होते. त्यांच्याशी थोडं बोललं होतं कारण घरच्याला विरोध करीत होते जायला. एवढ्या लांब एकटं कसं काय गरज आहे. परंतु जेव्हा ओंकारेश्वरला पोहोचायच्या अगोदर रवींद्र महाराज साबळे भेटले. आणखी माझ्या गावाजवळचं जे शिंगवे नाईक आहे तिथले एक बाबा भेटले होते. आणि खूप भारी वाटलं का चला हाय तर परिक्रमात आपल्या कोणतरी ओळखीचं. त्याच्यानंतर गजानन महाराजाच्या आश्रमात पोहोचलो आणि मग तिथं आपली भेट झाली. आपण जे आसन लावलो त्याच्या शेजारी ज्यांचं आसन लागलं असे ओम महाराज सोडगावकर म्हणजे ओम महाराज निळकंठ आणि आपल्या प्रवासाचे सोबतीत ते होते. काही दिवस त्यांच्याशी सोबत करून प्रवास झाला आणि आता आपण या वाटेवरती पोहोचलोय. का आजची जी रात्र आहे ती परिक्रमेची आपली शेवटची रात्र आहे. उद्या मैया आपल्याला ओंकारेश्वरला पोहोच करीलच आणि आपला हा प्रवास संपुष्टात येतोय. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. आज आपला मुक्काम ज्या गावात आहे त्या गावाचं नाव पण लय भारी आहे. आटूट आणि खास ह्या गावात आज आपण विश्रामाला थांबतोय. नर्मदे हर. आश्रमात पोहोचलोय आपण.
कंचन थाल विराजत अगर कपूर बाती हो मैया अगर कपूर बाती अमर कंठ में विराजित घाट घाट विराजित कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदी मैया जी की आरती निश दिन जो कोई पढ़ गावे हो मैया जुग जुग जन भजत शिवानंद स्वामी जपत हरिहर स्वामी चित फल पावे ओम जय जगदानंदी सीताराम 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 सीताराम. तर आज सकाळी आपण मंडला ह्या गावातून निघून आता अटूट खास ह्या गावात पोहोचलोय. हा तिथला आश्रमातला परिसर. आता जिथं आपण थांबलोय त्या आश्रमापासून ओंकारेश्वरचं जे अंतर आहे ते आहे 27 किलोमीटर. उद्या 14 जानेवारी 2025 मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर ओंकारेश्वर येथे पोचून आपण आपला जो परिक्रमेचा मनोमन केलेला संकल्प मैयाच्या आशीर्वादाने पूर्णत्वास जावो. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सोबत होतेच आणि खूप भारी वाटतंय. आज आपली परिक्रमेची ही शेवटचा मुक्काम आहे जो आश्रमावर आहे. आणि सगळ्यांसाठी परत एकदा नर्मदे हर रामकृष्ण हरी.